नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विनायक गुरव. डॉक्टर गुरव, ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक. आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत, जो बराच काळ शांत राहतो, पण अचानक असा त्रास देतो की रुग्ण घाबरून जातो. पोटात उजव्या बाजूला वेदना होतात, जेवल्यावर त्रास वाढतो, उलटी मळमळ होते आणि डॉक्टर सांगतात गॉल ब्लॅडरमध्ये खडे आहेत. हा आजार म्हणजे पित्ताशयातील खडे, गॉल स्टोन्स. मित्रांनो, हा फक्त खडा नाही, हा तुमच्या आहार आणि जीवनशैलीचा आरसा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गॉल ब्लॅडर काय आहे, खडे कसे तयार होतात, प्रकार काय आहेत, तपासण्या कोणत्या कराव्या लागतात, आहार आणि पाणी भूमिका, कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, सर्जरी केव्हा आवश्यक असते आणि होमिओपॅथीची भूमिका काय असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गॉल ब्लॅडर ॲनॅटॉमी. आपल्या शरीरात लिव्हरच्या खाली एक छोटा पिशवीसारखा अवयव असतो. त्याला म्हणतात पित्ताशय, म्हणजेच गॉल ब्लॅडर. याचे काम असते पित्त साठवणे आणि जेवल्यावर ते छोट्या आतड्यामध्ये सोडणे. पित्ताचा उपयोग चरबी पचवण्यासाठी होतो. पित्ताशयाचे महत्वाचे भाग: गॉल ब्लॅडर, सिस्टिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट. हे सर्व मिळून बिलियरी सिस्टम बनवतात. पित्ताशय लहान आहे, पण त्याचं काम खूप मोठं आहे. खडे म्हणजे काय? जेव्हा पित्तामध्ये असलेले घटक संतुलन गमावतात, तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते, बाईल सॉल्ट्स कमी होतात आणि तयार होतात छोटे क्रिस्टल्स. त्याचाच हळूहळू बनतो खडा, म्हणजेच गॉलस्टोन. आजचा छोटा कण उद्याचा खडा बनतो. पॅथोफिजिओलॉजी. खडे तयार होण्याची प्रक्रिया: पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात येते, बाईल सॉल्ट्स कमी होतात, क्रिस्टल्स तयार होतात, ते गॉल ब्लॅडरमध्ये साचतात आणि स्टोन तयार होतो. जर गॉल ब्लॅडर नीट कॉन्ट्रॅक्ट झाला नाही, तर पित्त साठतं आणि खडे वाढतात. पित्त साठलं की खडा तयार झाला. खड्यांचे प्रकार: 1. कोलेस्ट्रॉल स्टोन्स. सर्वात कॉमन प्रकार, फॅटी डाएटमुळे. 2. पिगमेंट स्टोन्स. बिलिरुबिन जास्त असल्यास लिव्हर डिझीजमुळे. 3. मिक्स्ड स्टोन्स. दोन्ही प्रकारचं मिश्र खडे. खडा एकच दिसतो, पण कारण वेगळं असतं. खडे कुठे अडकतात? गॉल ब्लॅडरमध्ये असलेले स्टोन्स. हे खडे जास्त त्रास देत नाहीत. सिस्टिक डक्टमध्ये असणारे खडे. असह्य वेदना होतात, उलटी मळमळ होते. कॉमन बाईल डक्टमध्ये असणारे खडे. यामधील खड्यांमुळे कावीळ होते, सिरियस कंडिशन असते. खडा हल्ला की त्रास सुरू. लक्षणे: उजव्या बाजूला वेदना, खांद्याकडे जाते, फॅटी फूड नंतर वाढते, उलटी मळमळ, पोट फुगणे, ब्लोटिंग. तपासण्या: अल्ट्रासाऊंड, LFT, लिव्हर टेस्ट, CT स्कॅन, MRI, MRCP. खडा दिसतो रिपोर्टमध्ये, पण त्रास आधीच सुरू असतो. आहार: लो फॅट डाएट, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फायबर. पाणी 2.5 ते 3 लिटर. टाळा तेलकट तळलेले पदार्थ, फ्राईड फूड, जंक फूड. ताट सुधारलं तर पित्ताशय सुधरेल. व्यायाम, चालणे, योग, वजन नियंत्रणात ठेवणे. कॉम्प्लिकेशन्स: खोलेसिस्टायटिस, पॅनक्रियाटायटिस, जॉन्डिस, सर्जरी. मित्रांनो, पित्ताशयातील खडे असले म्हणजे लगेच सर्जरी करावी लागते असं नाही, पण खालील परिस्थितीत सर्जरी आवश्यक ठरते. वारंवार तीव्र वेदना होत असेल, पित्ताशयाला सूज, इन्फेक्शन आली असेल, खडा डक्टमध्ये अडकून जॉन्डिस झाला असेल, पॅनक्रियाटायटिस सारखी कॉम्प्लिकेशन झाली असेल, खडे खूप मोठे किंवा जास्त असतील. सर्जरीचे नाव आहे लॅप्रोस्कोपिक खोलेसिस्टेक्टोमी.
लॅप्रोस्कोपिक रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर छोट्या छिद्रातून केली जाते. 1 ते 2 दिवसात डिस्चार्ज. रिकव्हरी जलद. प्रत्येक खड्याला सर्जरीची गरज नसते, पण योग्य वेळी सर्जरी केली नाही तर धोका वाढतो. योग्य डायग्नोसिस आणि योग्य निर्णय हेच सुरक्षित उपचार. सर्जरी खडा काढते, पण कारण नाही. होमिओपॅथीची भूमिका. बाईल बॅलन्स सुधारते, डायजेशन सुधारते, सिम्पटम्स कमी होतात, सर्जरी टाळण्यास मदत होते. शरीर संतुलित केलं की खडा त्रास देणं थांबवतो. डॉक्टर गुरव, ॲडव्हान्स होमिओपॅथी क्लिनिक. डॉक्टर विनायक गुरव. आम्ही फक्त खडे नाही तर त्यामागचं कारण बरे करतो. धन्यवाद.